लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये प्रागदिशीय प्रकरण चालू आहे. त्यामध्ये आज सूत्र आहे इतराभ्योऽपि दृश्यन्ते. विधी सूत्र आहे 5-3-14. इतराभ्यः पंचमीचं बहुवचन, अपि अव्यय, दृश्यन्ते क्रियापद, कर्मणी प्रयोग. अर्थ दिलाय खाली. पंचमी सप्तमी इतर विभक्त्यंतात अपि तसिलादयः दृश्यन्ते. बोला. पंचमी सप्तमी इतर विभक्त्यंतात अपि तसिलादयः दृश्यन्ते. ठीक. बघा, तर आपण तसील प्रत्यय आणि त्रल प्रत्यय इत्यादिकांचा विचार केला होता. म्हटलं होतं की पंचम्यास तसील, पंचम्यंत किम इत्यादी प्रातिपदिकांना काय होतो तसील, आणि सप्तम्यास त्रल असं म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही. सप्तम्यंत किम इत्यादी शब्दांना स्वार्थामध्ये त्रल प्रत्यय सांगितला होता. बरोबर आहे की नाही. मग प्रश्न येतो की पंचम्यंत किम इत्यादी प्रातिपदिकांना तसील होतो, तर पंचम्यंतच पाहिजे का, इतर विभक्ती चालणार नाहीत का, हा प्रश्न. तसे सप्तम्यास त्रल, सप्तम्यंत किम इत्यादी प्रातिपदिकांना त्रल सांगितला. मग ते किम इत्यादी प्रातिपदिक सप्तम्यंतच पाहिजेत का, अन्य विभक्ती चालणार नाही का. अन्य विभक्तीमध्ये जर किम इत्यादी प्रातिपदिक असतील तर त्यांच्या पुढे त्रल होईल की नाही होईल, हा प्रश्न. बरोबर आहे की नाही. तर उत्तर आहे या सूत्रामध्ये की इतराभ्योऽपि दृश्यन्ते, म्हणजे पंचमी आणि सप्तमीला सोडून इतर विभक्त्यंत शब्दांना सुद्धा तसील त्रल झालेले दिसून येतात. बरोबर आहे की नाही. काय काय पंचमी विभक्त्यंताला तर तसील होते यात काही संशय नाही, पण त्या पंचमीला सोडून अन्य विभक्तीमध्ये जरी किम इत्यादी ते शब्द असतील, प्रकृती असेल, प्रातिपदिक असतील, तरी सुद्धा तसील. आणि सप्तमी सोडून इतर विभक्तीमध्ये किम इत्यादी प्रातिपदिक असतील तरी त्यांना सुद्धा होतो प्रत्यय. कोणता? त्रल. बरोबर आहे की नाही. मग म्हणे मग काय होतं असं आहे, तर पंचम्या सप्तम्या हे उच्चारण करण्याची काय गरज होती त्या सूत्रांमध्ये. पंचम्यास तसील, सप्तम्यास त्रल आहे की नाही. तर त्याचं उत्तर देतात की म्हणे अन्य विभक्त्यंताला, अन्य विभक्त्यंत किमादी शब्दांना तसील त्रल होतो, पण कुठं पण नाही. तिथे काय म्हटलंय, दृश्यन्ते, दिसून येतो. मग कुठं दिसून येतो, तर जिथं शिष्टांचा प्रयोग झालेला आहे तिथंच फक्त तो प्रयोग होतो, सर्व ठिकाणी नाही. मग अशी 4च ठिकाणं आहे. म्हणून पुढच्या वाक्यात दिले बघा, दृशी ग्रहणात. सापडलं का. भवदादी योगे एव, ज्या अर्थी सूत्रामध्ये दृश्यंते असं म्हटलेलं आहे त्या अर्थी सर्वच ठिकाणी अन्य विभक्त्यंत शब्दांना किमादी शब्दांना तसील आणि त्रल होत नाही. मग कुठं होतो, भवदादी योगे एव. काय म्हटलंय जी, भवदादी योग. ते काय आहे तो योग, त्याच्यावर एक वाक्य लिहूया, मग सूत्राचा अर्थ लिहू. का अगोदर सूत्राचा अर्थ लिहितो. सूत्राचा अर्थ लिहा अगोदर. पंचमी आणि सप्तमी पंचमी आणि सप्तमी विभक्ती होऊन अतिरिक्त अन्य विभक्त्यंत
अन्य विभक्त्यंत किम इत्यादी प्रातिपदिकांना देखील किम इत्यादी प्रातिपदिकांना देखील तसिलादी प्रत्यय दिसून येतात. तसिलादी प्रत्यय दिसून येतात. झालं. काय सांगितलंय? पंचमी सप्तमीहून अतिरिक्त अन्य विभक्ती प्रथमा द्वितीया तृतीया आदी आदी त्या विभक्तीमध्ये जरी किम इत्यादी प्रातिपदिक असेल तर त्यांना सुद्धा काय तसील इत्यादी प्रत्यय दिसून येतात. पण कुठं कसे? तर पुढचं वाक्य दृशीग्रहणात भवदादी योगेव. लिहा याच्यावर. अन्य विभक्त्यंत किम आदी शब्दांना तसील त्रल यांचा प्रयोग शिष्ट प्रयोगामध्येच होतो. शिष्ट प्रयोगामध्येच होतो. अर्थात भवत मूळमध्ये भवतु त्याचा राहतो शिल्लक भवत कंसातले आपण त्याचा अर्थ आहे आपण कंस बन. नंबर 2 दीर्घायुष. दीर्घ आयुष्यवाला. दीर्घ आयुष्यवाला. नंबर 3 देवानां प्रिय. देवानां प्रिय कंसात त्याचा अर्थ लिहा देवांचा प्रिय. देवांचा प्रिय. नंबर 4 आयुष्मत. मोठे आयुष्य असलेला. ह्या 4 शब्दांच्या योगामध्येच प्रायः अन्य विभक्त्यंत किमादि शब्दांना तसील त्रल आदी प्रत्यय दिसून येतात. तसील त्रल आदी प्रत्यय दिसून येतात. झालं. चला अन्य विभक्त्यंत म्हणजे पंचमी सप्तमी सोडून. बरोबर. चला मग आता उदाहरण पाहूया. लिहा भवतच्या योगामध्ये. भवतच्या योगामध्ये. ठीक. आता थोडं पुस्तकात बघा. सभवान काय शब्द आहे जी? सभवान. तर स काय आहे? प्रथमांत आहे. तत्शब्दाचं सर्वनाम. तत्सर्वनाम काय? प्रथमांत आहे ना. भवान. तस्मात भवानी तर तत भवानी येऊ शकतं.
तहसील प्रत्यय होऊन तदला तहसील प्रत्यय होऊन काय रूप होतं ततः. तस्मात याचाच अर्थ होतो ततः. तस्मात भवतः याच्याऐवजी तत भवत प्रयोग होतो की नाही. परंतु हे सूत्र काय सांगतं, अन्य विभक्त्यांतांना सुद्धा तहसील होतो. उदाहरण दिलं, स भवान प्रथमांत आहे तरी सुद्धा भवच्च्या योगात तहसील होऊन शब्द बनेल ततः. तत्सर्वनामाला तहसील होऊन ततः आणि मग दिलाय ततः भवान. आणि त्रल केला तर तत्र भवान. पण या ठिकाणी ततः भवान मध्ये ततः कोणती वक्त्यांताला तहसील होऊन झालाय, प्रथमा. शाबास. आणि त्रल इथं त्रल प्रत्यय झालाय, कोणत्याही वक्त्यांताला होऊन समजायचा प्रथमा. झालं की नाही. मग काय रूप दिलंय, ततः भवान तत्र भवान. स भवानचा जो अर्थ आहे तोच अर्थ ततः भवानचा आहे. बरोबर आहे की नाही. पुन्हा स भवानचा जो अर्थ आहे तोच अर्थ तत्र भवानचा आहे. बरोबर आहे की नाही. मग चला आता द्वितीयांताचं उदाहरण दिले पुस्तकामध्ये पहा. तम भवंतम आहे की नाही. तम ही काय द्वितीया, स तौ ते तम. तर तम भवंतम द्वितीय अर्थामध्ये द्वितीय विभक्त्यांताला तहसील होऊन ततः भवंतम. तम भवंतम याच्याऐवजी काय ततः भवंतम. त्रल होऊन तत्र भवंतम. बरोबर आहे. एवं दीर्घायु देवाणां प्रिय आयुष्मान इत्यादिकांना पण समजायला पाहिजे. बरोबर जी. चला थोडस लिहा. मग काय लिहिलं तुम्ही आता, भवच्च्या योगामध्ये. तर लिहा खालच्या ओळीत नंबर 1 प्रथमांताला. यथा स भवान बरोबर ततः भवान बरोबर तत्र भवान. ठीक. चला हे प्रथमांताला तहसील होऊन ततः भवान झालं. प्रथमांताला त्रल होऊन रूप बनलं तत्र भवान. ठीक आहे. ततः त्रलची सिद्धी आपण केलीच आहे. सिद्धी तीच, त्यात काही अडचण नाही. फक्त तिथं पंचम्यंत न मानताना काय मानलं, प्रथमांत. एवढंच. सप्तम्यंत न मानताना काय मानलं, प्रथमांत प्रातिपदिक मानलं. चला द्वितीय. आता खालच्या ओळीत लिहा. द्वितीयांताला. पहिले प्रथमांताला तहसील त्रल करून रूप दाखवलं ना. आता खालच्या वेळेत काय द्वितीयांताला. काय होईल, लिहा तम भवंतम बराबर ततः भवंतम. पुन्हा पुढे तत्र भवंतम. खालच्या वेळेत तृतीयांताला म्हणजे तृतीयांत प्रातिपदिकाला तहसील होऊन असं त्याचा अर्थ आहे. तर रूप बनेल ते वाक्या अगोदर तेन भवता. बराबर ततः भवता बराबर तत्र भवता. चतुर्थीला तस्मै भवते ततः भवते तत्र भवते. याचप्रमाणे पंचमी षष्टी सप्तमीचं करून घ्यायचं. बस काहीच नाही. असंच आहे सर्व. लिहायचं पूर्ण काही गरज आहे का. बरं एवढं भवचं योगात लिहा. मग बाकीच तुम्ही करा. लिहा तस्मात् भवतः ततः भवतः तत्र भवतः. खाली षष्ट्यंतला तस्य भवतः ततः भवतः तत्र भवतः. सप्तमीला तस्मिन् भवति.
ततः भवति, तत्र भवति. झालं. अशाच प्रकारे दीर्घायू शब्दाच्या योगामध्ये एक दोन उदाहरण लिहूया. दीर्घायू, हा दीर्घायू शब्दाचे योग झालं. लिहा. प्रथमांताला सह दीर्घायु, बराबर ततः दीर्घायु, तत्र दीर्घायु. द्वितीयांताला तम दीर्घायुषम, बराबर ततः दीर्घायुषम, तत्र दीर्घायुषम. झालं जी. तृतीयांताला खिडकी खोल राम तेन दीर्घायुषा, ततः दीर्घायुषा, तत्र दीर्घायुषा इत्यादि. झालं. चला पुढे. देवानां प्रिय याच्या योगात घेऊ एक दोन उदाहरण. प्रथमांताला सह देवानां प्रियः, बराबर ततः देवानां प्रियः, बराबर तत्र देवानां प्रियः. खाली द्वितीयांताला तम देवानां प्रियम, ततः देवानां प्रियम, तत्र देवानां प्रियम. तृतीयांताला तेन देवानां प्रियेण, तेन देवानां प्रियेण, ततः देवानां प्रियेण, तत्र देवानां प्रियेण. झालं. इत्यादी. आता आयुष्मानच्या योगातले आहेत दोन उदाहरण. सह आयुष्मान, बराबर तत आयुष्मान, तत्र आयुष्मान. द्वितीयांताला तम आयुष्मंतम, ततः आयुष्मंतम, तत्र आयुष्मंतम, तत्र आयुष्मंतम. झालं. तृतीयांताला तेन आयुष्मता, तत आयुष्मता, तत्र आयुष्मता इत्यादी. एक टिप्पणी लिहा. उपर्युक्त प्रत्यय तत् शब्दाला
तत्शब्दालाच दाखवले आहेत. याच प्रकारे एतत्, इदम आदी शब्दांना देखील भवतु इत्यादीच्या योगामध्ये प्रत्ययांची उत्पत्ती समजावी. उदाहरण, एषः भवान बराबर अतः भवान बराबर अत्र भवान. अशाच प्रकारे उदाहरण दुसरं, एतम भवंतम अत भवंतम अत्र भवंतम इत्यादी. झालं जी. चला, तात्पर्य कळालं सूत्राचं. आता पुढे जाऊया. पुढे सूत्र आहे, सर्वैकान्य किम यत्तद काले दा. विधी सूत्र आहे 5-3-15. सर्वैकान्य किम यत्तद पंचमीचं एकवचन, काले सप्तमीचं एकवचन, दा प्रथमेचं एकवचन. अर्थ पहा, सप्तम्यंतेभ्य कालार्थेभ्य स्वार्थे दास्यात. ठीक आहे ना जी. म्हणजे काय बरं, तर काल अर्थवाचक, कालार्थामध्ये विद्यमान, कालार्थवाचक म्हणण्यापेक्षा कालार्थामध्ये विद्यमान कोण कोण, सर्व, एक, सूत्रात दिले ना, सर्व, एक, अन्य, किम, यत आणि तत्. या सप्तम्यंत प्रातिपदिकांना प्रत्यय होतो कोणता, दा. बरोबर. लिहा सूत्राचा अर्थ. काल अर्थामध्ये विद्यमान सर्व, एक, अन्य, किम, यद आणि तत् या सप्तम्यंत प्रातिपदिकांना स्वार्थामध्ये तद्धित संज्ञक दा प्रत्यय होतो. दा प्रत्यय होतो. झालं जी. उदाहरण लिहा. सर्वस्मिन काले बराबर सदा अर्धविराम सर्वदा. ठीक आहे जी. अर्थ सर्व कालामध्ये, अर्थात हमेशा.
बरोबर. पाहता या ठिकाणी सर्व शब्द हा काल अर्थामध्ये विद्यमान आहे आणि म्हणून त्याला प्रत्यय झाला कोणता? दा. प्रक्रिया लिहा. सर्व अंगी अधिक दा. सर्व अंगी अधिक दा. सर्वई कान्य किम यत्तद काले दा सूत्राने दा प्रत्यय झाला आहे. कृतद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो अंगीचा लुक. स्थिती आहे सर्व अधिक दा. ठीक. काय स्थिती आहे? सर्व अधिक दा. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. सर्वस्य सोन्यतरस्याम दी. सर्वस्य सोन्यतरस्याम दी. विधी सूत्र आहे 5, 3, 6. सर्वस्य षष्टीचं एकवचन, सह प्रथमेचं एकवचन, अन्यतरस्याम सप्तमीचं एकवचन, दी सप्तमीचं एकवचन. अर्थ पहा. दादौ प्राग्दिशीये सर्वस्य सहवास्यात्. बोला. दादौ प्राग्दिशीये सर्वस्य सहवास्यात्. ठीक. सरळ अर्थ आहे. दादौ प्राग्दिशी. दकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर सर्व शब्दाच्या ठिकाणी स आदेश होतो विकल्पाने. सर्वस्य सहवास्यात् म्हटलं की नाही? सहवास्यात सर्व ठिकाणी स आदेश होतो विकल्पाने. लिहा. बरं. प्रक्रिया करून घ्या. हा. तर मग आता स्थिती काय बोला? सर्वाधिकदा. तर दकार आदी प्रत्यय पुढे आहे की नाही? प्राग्दिशी प्रत्यय आहे, दकार आदी प्रत्यय पुढे आहे आणि म्हणून सर्व शब्दाच्या ठिकाणी आदेश करा स. स आदेश. स असहित स. अनेकालचित सर्वस्य. अनेकाल आदेश आहे. 2 वर्ण आहे स आणि अ. मग होईल स्थिती स अधिक दा. जोडून द्या. सदा. झालं. मग सदा झाल्यानंतर अव्यय संज्ञा, स्वादी प्रत्यय, अव्ययदाप सुप वगैरे. सदा. तद्धितश्चा सर्व विभक्ती सूत्राने अव्यय संज्ञा होते ना. आता ज्या पक्षामध्ये सर्वच्या ठिकाणी स आदेश होत नाही त्या पक्षात काय स्थिती? सर्वाधिकदा. जोडून द्या. सर्वदा. सर्वदा. दोन्हीचा अर्थ एकच आहे, सदाचा आणि सर्वदाचा. ठीक आहे ना. इथं सुद्धा तीच प्रक्रिया पुढची. तद्धितश्चा सर्व विभक्तीने अव्यय संज्ञा, स्वादी प्रत्यय, अव्ययदाप सुपह वगैरे वगैरे. ठीक आहे ना जी. मग काय झाली स्थिती? रूप काय बनलं? सदा आणि सर्वदा. झालं. चला आता सूत्राचा अर्थ लिहा. सर्वस्य सोन्यतरस्याम दिया सूत्राचा ना. लिहा. दकार आदी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर दकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर सर्व शब्दाच्या ठिकाणी सर्व शब्दाचे ठिकाणी विकल्पाने सर्व शब्दाच्या ठिकाणी विकल्पाने स आदेश होतो. पुस्तकात दिले पुढं सर्वस्मिन काले सदा सर्वदा. झालं. चला पुढे आणखी उदाहरण आहे. प्रक्रिया हीच, फक्त लिहा त्याचा अर्थ. अन्यस्मिन काले अन्यदा. अन्यस्मिन काले अन्यदा म्हणजे अन्य वेळेत. प्रक्रिया तीच राहणार आहे. अन्यंगी दा. सर्वे कान्य किम यत तद काले दा सूत्राने दा झाला. गीचा लुक. अन्य अधिक दा जोडून दिला. अन्यदा. अव्यय संज्ञा, स्वादी प्रत्यय, अव्ययदाप सुप. बस सर्व ठिकाणी घ्यायचे. आता पुढचं उदाहरण. कस्मिन काले कदा.
कस्मिन काले कदा, कोणत्या कालामध्ये म्हणजे केव्हा, हा त्याचा अर्थ आहे. तिथं सुद्धा हीच प्रक्रिया, किम गी दा वगैरे, किम हा क येऊन किमच्या ठिकाणी क आदेश होतो, एवढं फक्त विशेष. पुढे उदाहरण दिलं आहे यदा, यस्मिन काले, यदा ज्या कालामध्ये किंवा जेव्हा. इथं सुद्धा यद गी दा, त्यादादी नामाने यदच्या दला अतोगुणे पररो, य राहिला, दा जोडून दिला यदा. ठीक आहे, सरळ आहे. तदा चलिया, तस्मिन काले तदा, तस्मिन काले तदा, त्या कालामध्ये तेव्हा, असा त्याचा अर्थ आहे. प्रक्रिया तीच. आणखीन एक उदाहरण लिहा. एकस्मिन काले एकदा, एकस्मिन काले एकदा, एका कालामध्ये एक बार. झालं जी. प्रश्न केला जात आहे काले किम, कालार्थामध्येच का बरं. उत्तर दिलंय सर्वत्र देशे. जर देश अभिप्राय असेल तर दा प्रत्यय होणार नाही, त्रल होईल. मग त्रल होऊन रूप बनेल सर्वत्र. उदाहरण पाहिले आपण, होऊन गेलंय है की नाही. चला मग पुढे आता सूत्र आहे इदमो ह्रील. इदमो ह्रील. विधी सूत्र आहे 5, 3, 16. इदम हा पंचमीचं एकवचन, ह्रील प्रथमेचं एकवचन. दिलाय खाली सप्तम्यंतात काल इति. बरोबर. आता अर्थ लिहा. काल अर्थामध्ये वर्तमान, काल अर्थामध्ये विद्यमान वर्तमान. इदम शब्दाला, इदम शब्दाला ह्रील प्रत्यय होवोत. ह्रील प्रत्यय होवोत. बरोबर. प्रक्रिया अस्मिन काले एतर्हि. इदम शब्दाचं पुल्लिंग सप्तमी विभक्ती एकवचन रूप आहे अस्मिन. बरोबर. सप्तम्यंताला व्हायचं ना, म्हणून अस्मिन काले एतर्हि. अर्थ त्याचा या कालामध्ये, आता. प्रक्रिया इदम गी अधिक ह्रील. इदम गी अधिक ह्रील. इदमो ह्रील सूत्राने ह्रील प्रत्यय झालाय. हलंत्यम सूत्राने लची संज्ञा लोप, राहिला री. ह्रील ते पुस्तकात छापले ना, ह्रील. ह्रीलचा राहिला री. कृत तद्दी समासाश सुपो धातु प्रातिपदिक येऊन गीचा लोक. इदम अधिक री. इदम अधिक री. सूत्र प्राप्त आहे इदम इश प्राप्त आहे. परंतु सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे एते तौ रथो हो. विधी सूत्र आहे 5, 3, 4. एते तौ प्रथमेचं द्विवचन, रथो सप्तमीचं द्विवचन. अर्थ पहा.
इदम शब्दस्य एत इत इति आदेशौ स्तः रेफादौ थकारादौ च प्राग्दिशीये परे वाचा. इदं शब्दस्य एत इत इति आदेशस्तः रेफादौ तथा कारादौ च प्राग्दिशीये परे. ठीक अर्थ पहा. इदम शब्दस्य म्हणजे इदम शब्दाच्या ठिकाणी आदेश होता. कोण? एत इत. एत आदेश किंवा इत आदेश. स्थानिक कोण आहे? इदम. विधेय कोण आहे? एत इति आदेश असतं. पण केव्हा? निमित्त. रेफादौ थकारादौ प्राग्दिशीय परे. रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर, किंवा थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर इदमच्या ठिकाणी आदेश होतो एत किंवा एत. तर यथासंख्य म्हणून देश समान क्रमाने लावायचं. रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर इदमच्या ठिकाणी एत आदेश, आणि थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर इदमच्या ठिकाणी इत आदेश. इत नाही, इत आदेश होतो. झालं. आता स्थिती काय सांगा? इदम अधिक ह्री. इदम अधिक ह्री. तर पुढे प्रत्यय आहे की नाही? तर प्राग्दिशीय प्रत्यय आहे. आणि कसा येतो? रकारादी का थकारादी? रकारादी. र आहे ना आधी. उच्चारण पहा. री. रचं उच्चारण अगोदर आहे. र ह ई असं आहे. रकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे आहे, आणि म्हणून इदम शब्दा ठिकाणी आदेश करा. काय होईल? एत. बरोबर आहे की नाही? अनेकाल सर्वस्य. मग स्थिती बनेल एत अधिक री. जोडून द्या. एत री. स्वादि प्रत्यय. तद्धितश्चा सर्व विभक्ती सूत्राने एतरीची अव्यय संज्ञा. अव्यादाप सुभ सुचालू बनलं रूप काय? एतरी. झाला अर्थ? सूत्राचा अर्थ आता लिहा. रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर, रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर इदम शब्दाच्या ठिकाणी, इदम शब्दाच्या ठिकाणी एत आदेश होतो. एत आदेश होतो. तसेच थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर, थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर इदमच्या ठिकाणी इत आदेश होतो. इत आदेश होतो. झालं. चला पुस्तकात दिले बघा. येत अस्मिन काले येतरी. या कालामध्ये. ठीक आहे ना जी? काले किम. कालमध्येच का बरं? प्रश्न आहे. उत्तर दिलं इह देशी. देश अर्थ असेल तर काय? प्रत्यय न होताना, रील प्रत्यय न होताना कोणता प्रत्यय होतो? मग देश अर्थ असेल तर इदमो ह. मागेले सूत्र ह प्रत्यय. आणि ह प्रत्यय होऊन इदम इश सूत्राने इदमला इश आदेश. इश अधिक ह. ईश्चरा तो ई श गेला. संज्ञा लो. ई अधिक ह इह. इह रूप बनतं. देश तात्पर्य असेल तर. ठीक आहे ना जी? चला आता पुढे सूत्र आहे अनद्यतने रिलन्यतरस्याम. अनद्यतने रिलन्यतरस्याम. विधी सूत्र आहे 5, 3, 21. अनद्यतने सप्तमीचं एक वचन. रील प्रथमेचं एक वचन.
अन्यतरस्याम सप्तमीचं एकवचन. झालं जी. चला तर अद्यतन अनद्यतन तिथं म्हटलंय अनद्यतन. अद्यतन शब्दाचा अर्थ होतो आज. अनद्यतन म्हणजे जो आजचा नाही. ठीक आहे ना. मग काय अर्थ आला जी तर अनद्यन काल अर्थामध्ये. ठीक आहे ना जी. अनद्यतने अनद्यतन काल अर्थामध्ये विकल्पाने प्रत्यय होतो. कोणता? रेल. कुणाला? किम इत्यादी शब्दांना. कारण प्रकृती सांगून दिली अगोदरच आहे की नाही. मग अन्यतर समचा अर्थ आहे विकल्पाने. म्हणजे या सूत्राचा अर्थ अनद्यतन काल अर्थामध्ये विद्यमान. अनद्यतन काल अर्थामध्ये विद्यमान किंवा अनद्यतन अर्थामध्ये विद्यमान. कारण अनद्यतन कालच असतो. अनद्यतन अर्थामध्ये विद्यमान सप्तम्यंत किम इत्यादी प्रातिपदिकांना. किम इत्यादी प्रातिपदिकांना स्वार्थामध्ये तद्धित संज्ञक ह्रील प्रत्यय विकल्पाने होतो. विकल्पाने होतो. बरोबर. उदाहरण कस्मिन अनद्यतने काले. कस्मिन अनद्यतने काले बराबर कर्ही किंवा कदा. झालं जी. तर कदा शब्दाचा प्रयोग आला ना कसं कर्री काय समजायचं? कर्री अना कस्मिन अनद्यतने काले म्हणजे कोणत्या अनद्यतन कालामध्ये आहे की नाही. आजचं नाही. अनद्यतन. अद्यतन म्हणजे काय? रात्रीच्या 12 वाजेपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. आता रात्री संपली की नाही गेली ना. त्या रात्रीच्या 12 वाजेपासून आता येणारी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जो काल त्याला म्हणायचं अद्यतन. तो काल सोडून कोणत्या अन्य काळात असा अर्थ आहे त्याचा. कोणता? कर्रीचा. ठीक ना. मग लिहा आता थोडक्यात केव्हा असा अर्थ आहे. कदाचा जो अर्थ आहे तोच त्याचा अर्थ आहे. प्रक्रिया लिहा. किम गी अधिक ह्रील. किम गी अधिक ह्रील. स्वार्थामध्ये अनद्यतने ह्रीलन्यतरस्याम सूत्राने ह्रील प्रत्यय झाला. हलंत्यम सूत्राने लचीन संज्ञा लोप राहिला री. कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयों गीचा लुक. स्थिती आहे किम अधिक री. प्राग दिशो विभक्ती. सूत्राने विभक्ती संज्ञा. सूत्र येत एक मागचं किमह कह. किमच्या ठिकाणी क आदेश. स्थिती आहे क अधिक री. जोडून द्या कर्री. स्वादी प्रत्यय
तद्धितश्चा सर्व विभक्ती सूत्राने अव्यय संज्ञा अव्ययादाप सोपाने सु चालू राहिलं शिल्लक करी. झालं. आता रील प्रतिविकल्पाने होतो इथं. मग जेव्हा रील व्हायचा नाही तेव्हा हा सर्वै कान्य कियम यत्तद काले दा सूत्राने दा प्रत्यय होऊन किम क होऊन कदा त्याची सिद्धी केली आपण. बरोबर. चला पुढे पुढचं उदाहरण. यस्मिन अनद्यतने काले यस्मिन अनद्यतने काले यर्हि यदा. ज्या अनद्यतन कालामध्ये म्हणजे जेव्हा प्रक्रिया लिहा यत गी अधिक रील. अनद्यतने रीलन्यतरस्याने रील झाला. रील चालायला री सुपो धातू प्रातिपदिक गीचा लुक यत अधिक री त्या दादी नाम यतच्या द ला अ य अ अधिक री अतो गुणे पर्रो जोडलं य री य मग बाकीचं तेच ठीक आहे. काय अव्यय संज्ञा अव्ययदाप सोप आदी आदी सुचालूक आणि पक्षामध्ये दा प्रत्यय होऊन यदा. बरोबर. यर्हि यदा हीच प्रक्रिया घेऊन तर री तदा त्याचा अर्थ लिहा फक्त. तस्मिन अनद्यतने काले तर री तदा. त्या अनद्यतन कालामध्ये म्हणजे तेव्हा. लागलं ना जी. चला पुढे सूत्र आहे एतदह. विधी सूत्र आहे 5 3 5. एतदह षष्टीचं एकवचन. अर्थ पहा. एत इत एतौस्त रेफादौ थादौ च प्राग्दिशीये. वाचा. एत इत एतौस्त रेफादौ थादौ च प्राग्दिशीये. ठीक. हे निमित्त आहे. रेफादौ थादौ च प्राग्दिशी. आणि एत इत हे आदेश आहे. स्थानिक कोणी पण इथं शाबास सूत्रामध्ये एतद म्हटलंय की नाही. अर्थ काय होईल. एतद शब्दाच्या जागेवर आदेश होतात. कोण. एत इत. हा एत आणि इत. निमित्त काय. रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय किंवा थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल लिहा सूत्राचा अर्थ. रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर रेफादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर एतदच्या ठिकाणी एत आदेश होतो. एत आदेश होतो. तसेच थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर थकारादी प्राग्दिशीय प्रत्यय पुढे असेल तर एतदच्या ठिकाणी इत आदेश होतो. झालं. उदाहरण दिलंय एतस्मिन काले एतर्हि. ठीक. एतस्मिन काले एतर्हि. एतर्हि तसेच अर्थ अत्र दोन रूप. अर्थ सारखाच. अर्थ काय. या अनद्यतन कालामध्ये. आता लिहा प्रक्रिया. एतद गी अधिक रील.
एतद घी अधिक ऱ्हिल. अनद्यतने ऱ्हिलन्यतरस्याम सूत्राने ऱ्हिल झाला. ऱ्हिलचा राहिला री, घीचा लोप. एतद अधिक री ही स्थिती आहे. एतद अधिक री या अवस्थेत सूत्र प्राप्त आहे. मागच्या पेजवर गेलेलं अन. प्रागदिशीय प्रत्यय पुढे असता एतच्या ठिकाणी अन आदेश व्हायला प्राप्त आहे. प्रागदिशीय प्रत्यय पुढे आहेच ना, री, म्हणून अन सूत्र प्राप्त आहे. पण त्याचा भाग करून सूत्र आलं आत्ताच एतदह. रेफादी तद्धित, रेफादी प्रागदिशीय प्रत्यय पुढे आहे आणि म्हणून एतच्या ठिकाणी आदेश होईल एत. अनेकालचित सर्वस्य. तर स्थिती आहे एत अधिक री. एत अधिक री जोडून द्या एतरी. स्वादी प्रत्यय, अव्यय संज्ञा, अव्ययादापसुपः राहिलं एतरी. आणि रीलचा अभाव केला तर रूप बनेल अत्र. काय बनेल? अत्र. कारण येत शब्दाला त्रल प्रत्यय झाला. सप्तम्यंत येत शब्दाला त्रल प्रत्यय केला सप्तम्यास्त्रल सूत्राने. त्रल पुन्हा अन सूत्राने काय होईल? येतच्या जागेवर अन आदेश. तर स्थिती बनेल मग काय? अन अधिक त्रल, त्रलचा त्र. न लोप प्रातिपदिकांत सेने अनच्या नचा लोप राहिला अ अधिक त्र जोडलं काय? अत्र. बरोबर. मग पुढचं तेच अव्यय संज्ञा, स्वादी प्रत्यय, अव्ययादापसुपः वगैरे झालं. चला पुढे सूत्र आहे आता प्रकार वचने थाल. प्रकार वचने थाल. विधी सूत्र आहे 5-3-23. प्रकार वचने सप्तमीचं एक वचन, थाल प्रथमेचं एक वचन. ठीक. अर्थ दिलाय खाली. प्रकार वृत्तीभ्य किमादिभ्य थाल स्यात् स्वार्थे. वाचा. प्रकार वृत्तीभ्य किमादिभ्य थाल स्यात् स्वार्थे. ठीक. प्रकार वृत्तीभ्य म्हणजे प्रकार अर्थामध्ये विद्यमान. प्रकार अर्थामध्ये त्या प्रकारे, या प्रकारे असं म्हणतो ना आपण. तर लिहा सूत्राचा अर्थ मग. प्रकार अर्थामध्ये विद्यमान प्रकार अर्थामध्ये विद्यमान किम आदी प्रातिपदिकांना, किम आदी प्रातिपदिकांना स्वार्थामध्ये, स्वार्थामध्ये तद्धित संज्ञक, तद्धित संज्ञक थाल प्रत्यय होतो. थाल प्रत्यय होतो. झालं जी. प्रकार अर्थामध्ये वर्तमान किम इत्यादी प्रातिपदिकांना स्वार्थामध्ये प्रत्यय होतो. कोणता? थाल. उदाहरण लिहा. तेन प्रकारेण तथा. अर्थ त्या प्रकारवाला, तसा, तसा, तशा प्रकारे. तर ह्या प्रक्रिया तद टा अधिक थाल. तद टा अधिक थाल. प्रकार वचने थाल सूत्राने थाल झालाय प्रत्यय. थाल मध्ये हलंत्यम ने लचित संज्ञा तसे लोपाने लोप. तद टा अधिक था ही स्थिती. कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो टाचा लूप स्थिती आहे तद अधिक था. या स्थितीमध्ये विभक्ती संज्ञा करून घ्या. प्राग दिशो विभक्ती, थालची विभक्ती संज्ञा. त्यामुळे त्यदादी नाम
तदच्या दला अ आदेश, त अ अधिक था, अतो गुणे पररूप एक आदेश. पुन्हा तो अ त मध्ये गेला तर स्थिती झाली त अधिक था जोडून द्या तथा. मग तद्धितश्चा सर्व विभक्तीने अव्यय संज्ञा, स्वादी प्रत्यय, अव्ययादाप सोपाने लुक, राहिलं रूप तथा. बरोबर. चला पुढे उदाहरण आहे यथा. आता प्रक्रिया हीच आहे, फक्त त्याचा अर्थ लिहा. येन प्रकारेण यथा. येन प्रकारेण यथा म्हणजे काय? ज्या प्रकारे, जसा, जशा प्रकारे, जसा. बाकीचे सर्व वरच्या प्रमाणेच यद टा अधिक थाल वगैरे. ठीक. आणखीन उदाहरण लिहा, दिलं नाही याच्यात पण लिहून घ्या. सर्वैहि प्रकारैहि सर्वथा. सर्वैहि प्रकारैहि सर्वथा झालं. अन्येन प्रकारेण अन्यथा. अन्येन प्रकारेण अन्यथा, अन्य प्रकाराने. उभयेन प्रकारेण उभयथा, दोन्ही प्रकारे. इतरेण प्रकारेण इतरथा इत्यादी. इतरेण प्रकारेण इतरथा इत्यादी. झालं जी. चला पुढे सूत्र आहे इदमस्थमुः. विधी सूत्र आहे 5, 3, 24. इदमः पंचमीचं एक वचन, थमुः प्रथमेचं एक वचन. अर्थ लिहा. प्रकार अर्थामध्ये विद्यमान, प्रकार अर्थामध्ये विद्यमान इदम शब्दाला, इदम शब्दाला स्वार्थामध्ये थमू प्रत्यय होतो. थमू प्रत्यय होतो. झालं. खाली दिलाय थल अपवाद, थलचा अपवाद आहे. उदाहरण दिलंय त्यांनी इत्थम. लिहा. अनेन प्रकारेण इत्थम. अनेन प्रकारेण इत्थम म्हणजे काय? असा, अशा प्रकारे, असा, अशा प्रकारे असा त्याचा अर्थ आहे. प्रक्रिया लिहा. इदम टा अधिक थमू. इदमस्तमो सूत्राने थमू प्रत्यय झाला आहे. इदम टा अधिक थमू. थमू मध्ये उपदेशजन्यासिकीतने ऊची संज्ञा लोप, राहिला थम. कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो टाचा लुक. स्थिती आहे इदम अधिक थम. काय स्थिती आहे? इदम अधिक थम. इदम अधिक थम. आता थ हा थकारादी प्रागदिशीय प्रत्यय पुढे आहे. मग काय होईल बरं? ते येतच शब्दाला सांगता. इथं इदम शब्द आहे. मग हा येते तौ रथो या सूत्राने इदमच्या ठिकाणी आदेश करा इत. अनेकालचित सर्वस्य. स्थिती आहे इत अधिक थम. इत अधिक थम जोडून द्या. इत्थम. स्वादि प्रत्यय, तद्धितश्चा सर्व विभक्ती सूत्राने अव्यय संज्ञा, अव्ययादापसोपाने सुचा लोप, राहिलं रूप इत्थम. असे अशा प्रकारे झालं जी. चला वार्तिक आहे. एतद अपि वाच्य.
म्हणजे एतत् शब्दाला सुद्धा थम प्रत्यय समजायला पाहिजे. कारण सूत्रात फक्त इदम शब्द सांगितलाय ना. वार्तिककार म्हणतात एतत् शब्दाला देखील म्हणावं. बरोबर, ठीक आहे, समजा केला काय होईल, लिहा. रुक्तेच बनणार इत्थम. कसं लिहा, एतेन प्रकारेण इत्थम, अर्थ तोच आहे. प्रक्रिया एतद टा अधिक थम. वर काय होतं, इदम टा अधिक थम. आता इदम येतात, एतदोपि वाच्य, या वार्तिकाने थम प्रत्यय झाला. थम चरायला, थमू चरायला थम. कृतद्धी समासास्य सुपोधातु प्रातिपदिकयो टा चालूक एतत् अधिक थम, ही स्थिती आहे. काय स्थिती आहे, एतत् अधिक थम. आता एतदह, कारण थकार आधी प्रागदिशी प्रत्यय पुढे आहे, म्हणून एतत् शब्दा ठिकाणी इत आदेश. तर करा, इत अधिक थम जोडून द्या, इत्थम. थम. बाकीचं पुढचं सारखंच आहे. स्वादी प्रत्यय वगैरे, अव्यय संज्ञा, अव्ययादाप सोपा. पुढे सूत्र आहे किमश्च. विधी सूत्र आहे 5-3-25. किमः पंचमीचं एक वचन, च अव्यय. सूत्राचा अर्थ लिहा. प्रकार अर्थामध्ये विद्यमान किम शब्दाला स्वार्थामध्ये थम प्रत्यय होतो. थम प्रत्यय होतो. उदाहरण दिलंय, केन प्रकारेण कथम. केन प्रकारेण कथम अर्थ आहे कशा प्रकारे, कसा. प्रक्रिया लिहा. किम टा अधिक थम. किमश्च सूत्राने थमू प्रत्यय झाला, थमू चरायला थम. कृतद्धी समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयो टा चालूक किम अधिक थम. प्राग दिशो विभक्ती सूत्राने विभक्ती संज्ञा. किमः क सूत्राने किमच्या ठिकाणी क आदेश. स्थिती आहे क अधिक थम, जोडून दिलं कथम. स्वादी प्रत्यय तदितश्चा सर्वविभक्ती सूत्राने अव्यय संज्ञा. अव्ययादाप सोपाने सूचा लोप, शिल्लक राहिलं कथम. झालं जी. चला सूत्राचा अर्थ लिहिला. हा, तर कथम इति प्राग्दिशीया. अशा रीतीने प्राग्दिशीय प्रत्ययाचं प्रकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.